सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तयार केलेल्या वस्तूच्या पृष्ठभागाला इजा न करता ॲल्युमिनियम, पित्तळ, तांबे आणि स्टेनलेस स्टील जसे की चिन्हांकित करणे, आकारात कट करणे, ड्रिलिंग करणे, टॅप करणे इत्यादी तयार केलेल्या सामग्रीवर चर्चा करतो। या सत्राची उद्दिष्टे। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल 1. ॲल्युमिनियम, पित्तळ, तांबे वर वर्नियर हाईट गेज सह चिन्हांकित करा। 2. हॅकसॉ वापरून अतिरिक्त धातू कापून टाका। 3. ड्रिल काउंटर, सिंक, काउंटर बोर आणि रिम टॅप करा, समाप्त करा आणि डीबरर करा। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी साधने आणि मटेरियल यावर चर्चा करूया। ड्रिलिंग मशीन 1 नग, वर्नियर हाईट गेज 1 नग, वर्नियर कॅलिपर 1 नग, स्टील रूल 300 मिमी 1 नग, ड्रिल बिट 6 मिमी ते 12 मिमी 1 सेट, रिमर टूल 6 मिमी 1 नग, काउंटर बोर 6 मिमी 1 नग, टॅप अँड डाय सेट 1 नग, फ्लॅट फाइल 12 इंच 1 नग, डॉट पंच 1 नग, बॉल पिन हॅमर 250 ग्रॅम 1 नग। या प्रॅक्टिकलसाठी जॉबच्या क्रमाची चर्चा करूया। 1. कच्चा माल तपासा। 2. समीप बाजूला आणि सपाट पृष्ठभागावर फाईल करा। 3. 74 बाय 48 बाह्य रेषेचा आकार चिन्हांकित करा। 4. पंच ओळख चिन्ह। 5. हॅकसॉ वापरून जादा मटेरियल काढा। 6. परिमाणानुसार केंद्र चिन्हांकित करा। 7. ड्रिलिंग मशीनवर जॉब सेट करा। 8. मानक तक्त्यानुसार ड्रिल होल बनवा। 9. रिमिंग, काउंटर बोरिंग आणि टॅपिंग करा। 10. आकारमानानुसार काउंटर सिंक करा। चला प्रॅक्टिकल करू। ॲल्युमिनियम, तांबे आणि पितळ यासारख्या विविध मटेरियल गोळा करा ज्यांची जाडी 9 मिमी, लांबी 76.5 मिमी आणि रुंदी 48 मिमी असावी। 3 वर्कपीस अँगल ब्लॉकच्या विरुद्ध धरा। वर्नियर हाईट गेजच्या मदतीने 3 कामाच्या तुकड्यांवर रेषा चिन्हांकित करा। प्रथम वर्कपीस उभ्या स्थितीत ठेवा आणि स्केच मध्ये दिलेल्या परिमाणानुसार मार्किंग पूर्ण करा। वर्कपीस क्षैतिजरित्या वळवा आणि आकारमान चिन्हांकन पूर्ण करा। स्केच प्रमाणे ड्रिलिंग, टॅपिंग इत्यादी करण्यासाठी चिन्हांकित जंक्शनवर पंच केंद्र आणि हॅमरच्या मदतीने कामाच्या तुकड्यांवर पंच चिन्हे बनवा जेणेकरून कटिंग करणे सोपे होईल। तसेच आढळल्यास अतिरिक्त भागात पंच चिन्ह बनवा। लिव्हर वापरून बेंच वाईज अनलॉक करा, वर्कपीस जबड्यांमध्ये ठेवा आणि घट्ट करा। हॅकसॉ फ्रेमच्या मदतीने अतिरिक्त तुकडे कापून काढा। तीनही वर्कपीस मध्ये असेच करा। बेंच वाईजच्या जॉ मध्ये जॉबचे तुकडे ठेवा आणि वर्कपीस सरळ करण्यासाठी फाईलच्या मदतीने फाईल करणे सुरू करा। तीनही वर्कपीस साठी फाइलिंग प्रक्रिया पूर्ण करा।
व्हर्नियर कॅलिपर घ्या, सर्व वर्कपीसची लांबी, रुंदी आणि जाडी मोजा आणि दिलेल्या परिमाणांनुसार ते पूर्ण झाले आहेत याची खात्री करा. ड्रिलिंग मशीन चकमधील परिमाणांनुसार ड्रिल बीट योग्य आकारात 6 मिमी निश्चित करा आणि घट्ट करा. आता वर्कपीस योग्य फिक्स्चरमध्ये ठेवा. ही ड्रिलिंग मशीनमध्ये लिव्हरने घट्ट करा आणि ड्रिलिंग करा. त्याच प्रकारे 6 मिमी साठी इतर वर्कपीस मध्ये ड्रिलिंग केले जाते. स्केच मध्ये दर्शविल्याप्रमाणे बीटला 12 मिमीच्या बदल्यात बदला आणि बी स्थानावर ड्रिल करा. ड्रिलिंग मशीन चक मध्ये रिमर टूल फिक्स करा आणि स्केच नुसार 6 मिमी साठी डी पोझिशन वर रिमिंग करा. आता रिमरला 6 मिमी काउंटर बोरने बदला आणि ए स्थानावर ड्रिल करा. तिन्ही तुकड्यांमध्ये अनुक्रमे 10 आणि 12.5 मिमी साठी सी आणि एच स्थानांवर काउंटर संक बनवा. ड्रिलिंग मशीनच्या फिक्स्चर मधून वर्क पीसेस काढा आणि त्यांना बेंच वाईजच्या जबड्यांमध्ये निश्चित करा. आता तुमच्याकडे ड्रिल केलेले छिद्र आहे. अंतर्गत धागे कापण्यासाठी योग्य टॅप साइज वापरा. टॅपिंग सुरू करण्यासाठी टेपर बीट घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरवा. तिथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रत्येक पूर्ण फिरण्यासाठी अर्धा रोटेशन घड्याळाच्या उलट दिशेने करा. दिलेल्या परिमाणांनुसार अनुक्रमे 10 मिमी, 8 मिमी आणि 6 मिमी साठी एफ, ई आणि जी स्थानांवर टॅपिंग केले जाते. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व 3 वर्कपीसचे निरीक्षण करा. या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आम्ही स्टेनलेस स्टील, तांबे, ॲल्युमिनियम आणि पितळ यांच्यासारख्या विविध सामग्रीमध्ये मार्किंग, कटिंग टू सच, ड्रिलिंग आणि टेपवर चर्चा केली आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही व्यतिरेकला हे व्यावहारिक करू शकता.